नमस्कार नमस्कार। तर प्रकाश झोतच्या आजच्या कार्यक्रमात विजय कदम मंडळाच्या लक्षात आहे आणि मंडळ आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते। मला आठवतं 1974चं साल, मुंबईचं पोयबावडियो म्हणजे परळ विभागातलं बैलघोडा ज्याला अजूनही म्हणतात ते पशुवैद्यक महाविद्यालयाचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम चालू होता। रात्रीचे 10-11 वाजले होते आणि एक जोडपं तिथे आलं होतं। त्यांची धावपळ चालू होती। त्यातल्या एका गृहस्थाने दादा कोंडकेसारखी ती हाफ पॅन्ट घातली होती, बंडी घातली होती, सोबतच्या त्यांच्या त्या बरोबर बाई होत्या, त्याही नटल्या होत्या अगदी, आणि त्यांच्यात एक HMUची रेकॉर्ड होती। तरी ती हसते परस्ते त्या रेकॉर्ड लावण्याकडे ती दिली। रेकॉर्ड सुरू झाली, माळ्याच्या मळ्यामध्ये गाणं सुरू झालं आणि क्षणार्धात ते जोडपं अक्षरशः इतक्या तन्मयतेने आणि इतक्या सुरेखपणे नाचत होतं। त्यांच्या नाचात ती गती लय ते बघता तर आम्ही सगळे भान विसरलो होतो। त्या 74 साली पाहिलेलं ते जोडपं आज एका अशा उंचावरती आणि उंचीवरती येऊन पोहोचलेलं आहे की आजही त्या जोडप्याचा उल्लेख करताना, एकत्र उल्लेख करताना आम्हाला सगळ्यांना खूप अभिमान वाटतो। मला वाटतं मी जास्त तुम्हाला आणखीन अंधारात ठेवत नाही। मी बोलतोय नृत्य सम्राज्ञी, नृत्य शमशेर माया जाधव। लाखो बायकांमध्ये नखरेदार असा डौलदार बांधा ग तुझा हेरला। लाखो बायकांमध्ये नखरेदार असा डौलदार बांधा ग तुझा हेरला। तुला पाहुनी चळ भरला ग, तुला पाहुनी चळ भरला ग, तुला पाहुनी चळ भरला। लाखो बायकांमध्ये नखरेदार असा डौलदार बांधा ग तुझा हेरला। लाखो बायकांमध्ये नखरेदार असा डौलदार बांधा ग तुझा हेरला। तुला पाहुनी चळ भरला ग, तुला पाहुनी चळ भरला ग, तुला पाहुनी चळ भरला। असं वाटतं इंद्रपुरीचा खास नमुना अवतरला, असं वाटतं इंद्रपुरीचा खास नमुना अवतरला, खास नमुना अवतरला, खास नमुना अवतरला। असं वाटतं इंद्रपुरीचा खास नमुना अवतरला। रात्रंदिन मी पाठी लागलो, जीव पतंगा परी बावरला। अजून हे तू नाही पुरला ग, अजून हे तू नाही पुरला ग। तुला पाहुनी चळ भरला ग, तुला पाहुनी चळ भरला ग, तुला पाहुनी चळ भरला। चांद तू मला चंद्रमणी मी, चांद तू मला चंद्रमणी मी, चांदण्यात दिल पाझरला ग, चांदण्यात दिल पाझरला पाझरला। तुला पाहुनी चळ भरला ग, तुला पाहुनी चळ भरला ग, तुला पाहुनी चळ भरला। लाखो बायकांमध्ये नखरेदार असा डौलदार बांधा ग तुझा हेरला। लाखो बायकांमध्ये नखरेदार असा डौलदार बांधा ग तुझा हेरला। तुला पाहुनी चळ भरला ग, तुला पाहुनी चळ भरला ग, तुला पाहुनी चळ भरला। आहा पाहिलंस विजय, बोला। नर्तिका म्हटल्यानंतर चालताना सुद्धा तुम्ही लोक आम्हाला नाचवता।
हा पण तुमच्या चालण्यामध्ये सुद्धा खरंच एक लय आहे म्हणून तर मी नाचवणार ना. ठीक. पण माहिती जसं आता मी तुम्हाला सांगितलं की 1974 ते आता 2000 साल हा जवळपास एक 28 वर्षांमधला प्रवास पाहिल्याच्या नंतर लावणी म्हटली की फक्त माया जाधव हे जे खणखणीत बंद्या रुपयाचं तुम्ही जे तुमचं नाव कमवलेलं आहे बर, त्याच्यावरची तुमची भूमिका सांगा ना मला. हो ते मी सांगतेच, पण त्याआधी आम्हाला या कलाकारांना नेहमी प्रकाश झोतात ठेवणारे आमचे रसिक त्यांना प्रथम माझा नमस्कार. अरे वा. तर तुम्ही मला विचारलं की लावणी म्हणजे माया जाधव म्हटलं की लावणी असं प्रत्येक ठिकाणी होतं. त्याचं म्हणजे कारण मला असं वाटतं की लोकांना नाविन्य पाहिजे असतं आणि मी जेव्हा लावणी करत असते तेव्हा मी शक्यतो जी केलेली स्टेप किंवा अभिनय म्हणा किंवा नृत्याभिनय हा परत येऊ न देण्याचा प्रयत्न करत असते. म्हणजे प्रत्येक वेळेला नवीन काहीतरी करायचं एक मला हौस असते आणि ती नाविन्य मी जे करते त्यामुळे कदाचित लोकांना लावणी म्हटल्यानंतर माया जाधवच आठवते असं मला वाटतं. बघा आता मला सांगा की आज लावणी नर्तिका म्हणून आज महाराष्ट्राच्या मला वाटतं कानाकोपऱ्यात तुम्ही तर हे केलेच आहेत, तुमचे प्रयोग केलेच आहेत, बरेच तुमचे नृत्याचे कार्यक्रम सादर झालेत. पण पॅरिसला पण त्या आयफेल टॉवरच्या खाली सुद्धा तुम्ही प्रयोग केलेला आहे. इस्रायलला तुम्ही जाऊन आलात. म्हणजे तुम्ही नुसतंच महाराष्ट्र नाही भारत नाही तर परदेशात सुद्धा तुमचे पाय खंबीरपणे रोवलेत. हो निश्चित नृत्याच्या तालावरती. मग नर्तिका म्हणून तुम्हाला आलेले अनुभव बरे वाईट आम्हाला दोन्ही ऐकायला आवडतील. अच्छा अच्छा. तर मला तसे चांगलेच अनुभव जास्ती आले. अरे वा. वाईट अनुभव तसे आता अलीकडे आल्यासारखे मला वाटायला लागलेत. त्याचं कारण मी तुम्हाला सांगेन. तर चांगले अनुभव असे की आम्ही जेव्हा पॅरिसला आयफेल टॉवरच्या खाली जेव्हा आमचा रंगमंच होता तर 2 दिवस आमचे तिथे कार्यक्रम होते आणि राजीव गांधी त्यांचं इनॉग्रेशन करणार होते. तर पहिल्या दिवशी जवळजवळ 1.5 ते 2 लाख संबंध त्या आवारात माणसं पाहिल्यानंतर जीव हरकून गेला. आणि त्या दिवशीचा जो कार्यक्रम आहे त्या दिवशी त्यांनी लाईव्ह कार्यक्रम टीव्हीवर दाखवला. तर दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी 5 ते 6 लाखाचा मॉब होता. म्हणजे मुंगी शिरकाला ही जागा नाही असं जे म्हणतात ते प्रत्यक्षात आम्हाला दिसलं. म्हणजे आम्हाला स्टेज पर्यंत जाता येत नव्हतं. तर मग आम्ही अशी आयडिया केली की ग्रीन रूम पासून स्टेज पर्यंत जाण्यासाठी आम्ही लेझिमचा डान्स तिथे केला आणि आमच्या ग्रुपनी कम्प्लीट गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया असं लेझिमच्या तालात आम्ही स्टेज पर्यंत गेलो. त्यावेळेला सगळ्यांनी आपोआप आम्हाला जागा करून दिली आणि इतका मॉब म्हणजे की बायका पुरुषांच्या अगदी खांद्यावर बसून आमचा कार्यक्रम तिथे पाहायला आणि खूप चांगला प्रतिसाद तिथे आम्हाला मिळाला. ज्याप्रमाणे परदेशातही चांगला आम्हाला प्रतिसाद मिळाला तसाच भारतातही महाराष्ट्राबाहेर मध्य प्रदेश UP अरुणाचल आसाम यामध्ये सुद्धा तिथे लोककला म्हणजे अगदी डोक्यावर घेतात. लोककलाकारांना फार तिथे मान आहे. म्हणजे सिनेकलावंतापेक्षाही लोककलावंतांना तिथे फार मान आहे जो आपल्याकडे तेवढा मिळत नाही असं माझं मत आहे. हे झाले चांगले अनुभव. प्रतिसाद तर प्रत्येक ठिकाणी चांगलाच मिळाला. परत परत त्या लोकांनी आम्हाला बोलवलं कार्यक्रम करण्यासाठी. पॅरिस मॉरिशस इस्रायल दुबई सगळ्या ठिकाणी परदेशी आम्ही कार्यक्रम केले. आणि वाईट अनुभव आता मी असं का म्हणते की आता लावणीचे चांगले दिवस आलेले आहेत त्यामुळे बऱ्याच लोकांनी लावणीचे कार्यक्रम सुरू केलेले आहेत. खरं म्हणजे या लावणीच्या कार्यक्रमाला चांगले दिवस येण्याचं महत्वाचं कारण म्हणजे मला असं वाटतं की मोहन वाघांनी सुंदर मनात भरली हा लावणीचा कार्यक्रम सुरुवातीला केला. म्हणजे अमेरिकन युवतींना हा तर एका चांगल्या बॅनरनी म्हणजे एका प्रतिथयश सुजाण अशा निर्मात्यांनी या क्षेत्रात पाऊल टाकल्यामुळे सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या. आणि नाही हे काहीतरी दर्जेदार कलाकृती असणार असा समज सगळ्यांचा झाल्यामुळे सगळ्यांनी त्याला गर्दी केली आणि ते पाहून इवन आम्ही सुद्धा 16,000 देखणी काढलं. हे मलाही हे सिद्ध करायचं होतं की लावणी ही वाईट नाही आहे, लावणी ही चांगली आहे, पण ती सादर करताना ती चांगली केली पाहिजे हे मात्र निश्चित. जसं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री उभी असते. निश्चित. मग आज तुमचं यशस्वी कारकीर्द आम्ही पाहता तुमच्या मागे कोण आहे? माझ्या मागे माझे यजमान शहाजी काळे हे नेहमी माझ्या मागे म्हणजे आपलं आयुष्य सगळं माझ्यासाठी त्यांनी वेचलं असं समजा. आणि त्याला मी साक्षी आहे. आणि 1974 साली तुम्हाला उभयताना जेव्हा मी त्या रंगमंचावरती माळ्याच्या माळ्यामध्ये काम करताना पाहिलंय तेव्हापासूनची तुमची रंगमंचावरची साथ
आणि संसार हो. हे तुमचं तुम्ही 2 पात्र इतक्या सुरेख चालवले आहेत की मला वाटतं त्याबद्दल तुमची वेगळी मुलाखत घ्यायला लागेल असं मला नाही, वाटतं. आणि माझ्या कलेसाठी त्यांनी आपली कला बाजूला ठेवून मला पाठिंबा जास्ती दिला. अरे चमा, आम्हाला ही कला माहित नाही, आम्हाला आज ते नाही तर मला पटकन सांगा बघू तुम्ही. नाही, ते येतीलच आणि तुम्हाला पाहायलाही मिळेल, तर त्यांना ठीक बोलवायला आहे ठीक आहे ठीक आहे. या 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 शहाजी या. मी खरं तुम्ही नसताना मायाताईने विचारत होती की तुमची कला काय ते नसताना सांगा, पण मायाताईंचा आग्रह की नाही त्यांच्याच कोण ऐका. पण शहाजी, मला तरी असं वाटतंय की आत्ता जसं मी मायाताईने विचारलंय की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री उभी असते, तर त्यांनी सांगितलं की मग म्हटलं की यशस्वी स्त्रीच्या मागे कोण असतं, तर त्यांनी मला सांगितलं की म्हणे नाही, माझे यजमान म्हणजे शहाजी असतात. आता तुमचं पण आज गेल्या 24-25 वर्षाचं तुमचं यश आम्ही पाहतोय, पण तुम्ही जोडीनं उभं येता सगळं करतायत. मग तुमच्या ह्या सगळ्या यशाच्या मागे कोण उभा आहे, तर तुम्ही त्यांचं नाव सांगा. म्हणजे हे तुमचं तू मी ऐकण्यापेक्षा मी तुम्हाला दोघांना विनंती करतो की तुम्ही दोघं आज गेली कित्येक वर्ष रसिकांना उभयता काहीतरी देत आहे, तसं आजही आमच्या सगळ्या रसिकांना तुम्ही उभयता काहीतरी द्यावं ही मंडळाची अगदी विनम्र जरूर 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 जरूर. लाखो बायकामध्ये हे लाखो बायकामध्ये नखरेदार असा डौलदार बांधा ग तुझा हेरला. लाखो बायकामध्ये नखरेदार असा डौलदार बांधा ग तुझा हेरला. पाहुनी कळ भरला ग